नमस्कार मित्रांनो, आंबट मराठी कथा या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी माझ्या पुतण्याला भेटण्याकरिता एकटेच त्याच्या घरी आले होते. राघव त्याचं नाव. तो त्याच्या घरी एकटाच राहायचा. राघव तोतरा होता, त्यामुळे त्याचं लग्न होत नव्हतं. त्याच्या आईने कधीच दुसरा संसार सुरू केला होता आणि त्याच्या बाबांना वर्षभरापूर्वीच देवाज्ञा झाली होती. आता तो एकटाच राहायचा. त्याची काळजी घेण्याकरिता तिथे एक महिला कामाला होती. ती वयस्कर होती, पुरती थकलेली दिसायची व तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. असो, मला काय, मी जेव्हा जेव्हा राघवच्या घरी गेले तेव्हा मला पाहून तो खूपच आनंदी झाला. त्यावेळी त्याने मला आपुलकीने मिठी मारली. त्याचे तोतरी शब्द ऐकून मला हसायला येत होते, पण मी स्वतःला आवर घातली. मी हसू दाबलं. राघव आता मोठा झाला होता, त्याचं लग्न तर व्हायला हवं होतं. मी त्याला विचारलं की राघव, लग्नाचा काही विचार आहे का? तर तो म्हणाला, काकी करायचं ना. तो एक शब्द बोलायला अर्धा मिनिट घेत होता. मग मी म्हणाले, हो समजले मी तुला काय म्हणायचे. मी ते आता काही दिवस तिथेच राहणार आहे. हे ऐकून राघव खुश झाला. तो तर मी कायमची तिथे राहावी यासाठी मला आग्रह करू लागला. राघवचं घर एखाद्या फार्म हाऊसपेक्षा कमी नव्हतं. तिथे स्विमिंग पूलपासून बाकी सगळ्या सुविधा होत्या. घरात चक्क 5 खोल्या होत्या. त्या दिवशी मी कमला मावशीला घरातील बाकी सगळे काम करायला सांगितले आणि स्वयंपाकाची जबाबदारी मी घेतली. माझ्या हातचं जेवण जेवून राघव खूप खुश झाला होता. तो म्हणाला, काकी आज असं वाटतं की मी अमृत जेवतोय. राघव जेव्हा बोलत होता तेव्हा कमला मावशी तिथे जवळच काम करत होत्या. त्यांनी त्यांचं बोलणं ऐकून त्यांचा तर चेहरा उतरला, पण त्या काही बोलल्या नाही. माझा तो दिवस आनंदात गेला होता. राघवच्या चेहऱ्यावर मला फार आनंद दिसत होता. बघता बघता अशीच पुढची 4 दिवस उलटली आणि 4 दिवसानंतर राघवने मला जो प्रश्न केला तो मला अपेक्षित नव्हता. मला वाटलं होतं की राघव एवढा हुशार नाहीये, पण मी समजत होते तेवढाही तो साधा भोळा नव्हता. त्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलवर राघवने मला विचारलं की काकी, काय गं, तुला इथे येऊन 4 दिवस झाले, पण मी एकदा काय तुला काकाशी फोनवर बोलताना पाहिलं नाही. तू काकाशी बोलत नाहीये. काकांचा तुला फोन येत नाही का? काही झालंय का तुमच्या दोघांमध्ये? त्यांचा प्रश्न ऐकून मी थोडा वेळ गप्प राहिले, कारण त्याला काय उत्तर द्यावं ते मला समजत नव्हतं. मला शांत पाहून तो पुन्हा म्हणाला, काकी काही झालंय का? तू माझ्याकडे मन मोकळे कर. मला परख समजू नको. तेव्हा त्याचे 2 आपुलकीचे शब्द माझ्या मन भरून आलं आणि तिथेच मी कोसळले. मी रडू लागले व त्याला म्हणाले, राघव तू किती मन कडवा आहेस रे. तू माझं मन ओळखलं. तुझा अंदाज अगदी बरोबर आहे. तुझ्या काकांचे आणि माझे थोडे वाद झाले आणि त्यामुळे मी इथे निघून आले. मला शांतता हवी होती आणि मला खात्री होती की मला माझ्या माहेरपेक्षा या आपुलकी आणि प्रेम या घरातच मिळणार. त्यामुळे मी काहीही विचार न करता इथे निघून आले. मी काही दिवस इथे राहिले तर तुला चालेल ना? त्यावर तो म्हणाला, काकी तू असं परक्यासारखं काय विचारतेस? हे घर तुझंच आहे आणि तू इथे बिंदास राहा. तुला जेवढे दिवस इथे राहायचं तेवढे दिवस राहा. अगदी कायमची राहिली तरी मला काही हरकत नाही. अगं, नवरा बायकोमध्ये थोडेफार वाद होत असतात. तू आता त्या गोष्टींचा जास्त विचार करू नकोस. थोड्या दिवसात काकांचा राग शांत होईल आणि तो स्वतःच तुला घ्यायला येईल. बघ, मी म्हणालो, आता तर मला काही बोलायचंच नाहीये. मी तर माझ्या काकांशी स्वतःहून बोलणार नाही. मी तर तुझ्या काकांशी स्वतःवरून बोलणार नाही आणि मी यावेळी ठरवलं आहे. त्यांच्यावर तो मला समजावत म्हणाला, काकी आता हे सगळं जाऊ दे. तू काय म्हणालीस थोड्या वेळापूर्वी, तू इथे शांततेसाठी व आरामासाठी आली आहेस ना? मग ते घरचे विचार घरी सोड आणि इथे छान आनंदात. राघवच्या बोलण्यात आपुलकी होती, पण त्या आपुलकीमागे ज्या काही गोष्टी दडलेल्या होत्या त्या मला समजून आल्या नाही. त्यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती आणि ती चमक पाहून माझ्या चेहऱ्यावर एक अस्वस्थता निर्माण झाली, पण मी त्या गोष्टीवर काही खास लक्ष दिलं नाही. त्या दिवशी माझं थोडंसं मन वळावं म्हणून राघव मला बाहेर फिरायला घेऊन गेला. घरातून बाहेर गेल्यावर मलाही बरं वाटत होतं. संध्याकाळी आम्ही घरी आलो. कमला मावशी स्वयंपाक तयार ठेवला होता. कमला मावशी दिवसभर घरातील काम करून संध्याकाळी तिच्या घरी जायची. तेव्हा आम्ही घरी आल्यावर मावशी त्यांच्या घरी निघाल्या होत्या. ज्या दिवसापासून राघवला समजलं होतं की त्याच्या काकांचे व माझे वाद झाले आहेत, तेव्हापासून तो माझी काळजी घेऊ लागला होता. होईल तेवढी सकारात्मकता तो माझ्या आजूबाजूला ठेवायचा. माझं मनोरंजन व्हावं म्हणून कधी टीव्हीमध्ये गाणे लावायचं तर कधी मला बाहेर फिरायला घेऊन जायचा. कमला मावशी हे सगळं पाहत होती आणि बहुतेक तिला हे खटकत होतं. एकदा मी तिला सहज बोलले की मावशी, तुझी एवढ्या मोठ्या घरात काम करताना जरा व्यवस्थित राहत जा. अशी कळकट मळकट साडी, केस विस्कटलेले या घराला तुम्ही शोभून दिसत नाही.
त्यावर त्या मला म्हणाल्या, बाईसाहेब, माझे जेवढे आवक आहे तसेच मी राहते आणि माझं लग्न झालंय. माझं वय 60 वर्ष आहे, पण अजूनही मी माझ्या नवऱ्यासोबत एकनिष्ठ आहे. उगाच मला घराच्या बाहेर निघाल्यावर दुसऱ्या लोकांसमोर नटून खटून राहायची गरज नाही, कारण मी माझ्या नवऱ्याची एकनिष्ठ आहे. कमला मावशी मला वारंवार ते ऐकवत होती की ती तिच्या नवऱ्याची एकनिष्ठ आहे. तिचे शब्द ऐकून मी चिडले. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचंय? सगळ्याच बायका आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ असतात. तुम्ही उगाच मला काही ऐकवू नका. त्यावर त्या म्हणाल्या, मला सगळं ठाऊक आहे बाईसाहेब, माझे केस असेच पांढरे झाले नाही. आज तुम्हाला इथे येऊन 1 आठवडा होत आलाय, पण अजूनही तुमच्या नवऱ्याची काही खबर नाही. इथे तर तुम्ही साहेबांशिवाय अगदी मजेत दिसतायत. मी तुम्हाला आताही सांगते, तुमच्या घरी परत जा. राघव सरांसोबत जास्त दिवस राहू नका, नाहीतर तुम्हाला महागात पडेल. मला त्या कामवालीचा फार राग आला. मीही तोंडाला येईल ती तिला बोलत होते. थोडक्यात मी तिचा अपमान केला. त्याचा परिणाम असा झाला की तिने दुसऱ्या दिवशीपासून कामाला यायचं बंद केलं. मग काय, आता सगळी घरातील काम मला करावे लागत होते. आणि त्यातच 2 दिवसानंतर राघव बाहेरच्या स्विमिंग पूलजवळ पाय सरकून पडला. आणि आता तर माझा ताप जास्त वाढला होता, कारण मला त्यालाही सांभाळावं लागत होतं. अजून तरी मला उमेशने स्वतःहून कॉल केला नव्हता, त्यामुळे मी त्याची विचारपूस केली नव्हती. मी राघवच्या घरीच होते. मी राघवला त्याच्या खोलीत जेवणाचं ताट नेऊन द्यायचे. तो मलाही त्याच्यासोबत जेवायला बसवायचा, सांगायचा. जेवत असताना तो माझ्याशी बऱ्याच गप्पा गोष्टी करायचा. माझ्याशी तो त्याच्या कॉलेजचे किस्से शेअर करायचा. त्याचं बोलणं ऐकून असं वाटायचं की बरीच वर्ष झाली त्याने खूप गोष्टी मनात साठवल्या आहेत. आजपर्यंत त्याच्याकडे मन मोकळं करायला कोणीच व्यक्ती नव्हती. म्हणून त्यावेळी मीही त्याचे ऐकून एक गोष्ट मन लावून ऐकली. असेच पुढचे 3-4 दिवस उरडले. अचानक एके दिवशी एक भयानक घटना घडली. तर झालं असं की त्या दिवशी रात्री मी माझ्या रूममध्ये रोजप्रमाणे झोपले होते, पण अचानक मी जोरात ओरडून उठले. मला एक वाईट स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न पडल्यानंतर मी एकटी झोपायला घाबरत होते. मग मी राघवची मदत घ्यायला गेले. तेव्हा मी त्याच्या खोलीत गेले. तेव्हा आतील दृश्य पाहून माझे डोळे विस्पतले. तो मला व्यवस्थितपणे चालताना दिसत होता. त्याला चालताना पाहून मला धक्काच बसला, कारण कालपर्यंत लंगडत चालणारा मुलगा एकटाच असताना व्यवस्थितपणे चालत होता. मला पाहून त्याच्या चेहऱ्यावर थोडा घाम फुटल्यासारखं दिसलं होतं. मी त्याला म्हणाले, राघव, तुला तर कालपर्यंत चालता येत नव्हतं आणि आता तू व्यवस्थित चालतोयस, म्हणजे तू पाय मोकळण्याचं खोटं नाटक करत होतास. तेव्हा तो म्हणाला, नाही ग काकी, मी आता पट्टी काढली. मला थोडं बरं वाटत होतं, म्हणून म्हटलं उगाच पट्टी कशाला लावायची, थोडं 2 पावले चालून बघूयात. मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. मी त्याला म्हणाले, ते सगळं ठीक आहे. आता रात्रीचे 2 वाजले आणि तू अजूनही जागा? तर तो म्हणाला, हो, बऱ्याचदा मी उशिरा झोपतो. आताही मी वेब सिरीज बघत होतो, त्यामुळे जागा होतो. तू सांग, तू एवढ्या रात्री इथे कशी? तेव्हा मी त्याला मला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितली. ते ऐकून तो म्हणाला, काय ग काकी, तू आणि घाबरतेस? माझ्या धडधाकट काकांना घाबरणारी तू एका स्वप्नाला घाबरलीस? असं बोलून तो अजून जोराने हसू लागला. मला त्याच्या बोलण्याचा राग आला. मी तिथून बाहेर पडू लागले. तोच त्याने मला थांबवलं. म्हणाला, काकी, अगं, मी तुझी मस्करी नाही करू शकत का? बरं, सॉरी. तुला माझी मदत हवी आहे ना? घाबरू नकोस, मी तुझ्या सोबतच आहे. त्या रात्री राघवच्या मदतीमुळे मी शांत झोप घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने मला सांगितलं की आज घरी काही पाहुणे मंडळी येणार आहे. मी त्याला कोण येणार आहे ते विचारलं, तर तो म्हणाला, अगं काकी, लग्नाचं स्थळ आहे. विवाहबंधू ग्रुपमध्ये माझ्या मित्रांनी मला काही महिन्यांपूर्वी ॲड केलं होतं आणि आता तब्बल 6 महिन्यानंतर त्या ग्रुपमार्फत मला स्थळासाठी फोन आला. मग मीही लगेच होकार भरला. आता बघ ना, तूही इथे आहेस. तू आहेस म्हटल्यावर मला काही चिंता करायची गरज नाही. तू सगळं सांभाळून घेशील. राघव बोलणं ऐकून मी जरा विचारात पडले होते. काही क्षण मी जागी स्तब्ध झाले. तेव्हा अचानक त्याने माझ्या डोळ्यासमोर टाळी वाजवली. तेव्हा मी भानावर आले. तो म्हणाला, काकी, काय झालं? कुठल्या विचारात गरज झाली? मी त्याला तेव्हा काही नाही म्हटले आणि पाहुणे मंडळींच्या स्वागताची तयारी लागली. पुढच्या 2 तासातच पाहुणे मंडळी राघवच्या घरात होते. मुलगी दिसायला तशी ठीक होती, पण मला ती आवडली नाही. राघव तिच्याशी बोलत होता. बहुतेक त्यालाही ते स्थळ आवडलं होतं. काही वेळाने पाहुणे मंडळी त्यांच्या घरी गेल्यावर राघवने मला विचारले, काकी, तुला नवरी मुलगी कशी वाटली? मी म्हणाले, मुलगी छान. मुलगी अच्छा, म्हणजे तुला ती पसंत आहे? तर तो म्हणाला, अगं काकी, मी सहज बोलून गेलो. तू सांग ना, तुला मुलगी कशी वाटली? मी म्हणाले, अखेर खरं सांगू, मला तुला नाराज करू वाटत नाहीये, पण मी मुलीचं आयुष्यही बरबाद होताना बघू शकत नाही.
माझं बोलणं ऐकून तो गंभीर झाला. म्हणाला, "काकी काय झालं जरा मला सांगशील काय?" मी त्याला म्हणाले, "राघव, कदाचित काही गोष्टी तुझ्या लक्षात आणण्यासाठी मला त्या मुलीच्या चेहऱ्यावर एक प्रकारची चालाकी दिसली. मला मनापासून वाटतं की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे." त्यावेळी माझ्या बोलण्यावर राघवने काही उत्तर दिलं नव्हतं, पण मी त्याचं आयुष्य बरबाद होऊ देणार नव्हते. मी त्या मुलीचा अख्खा बायोडाटा चेक केला आणि मला समजलं की तिचं हे दुसरं लग्न. मी राघवला ते सांगितलं तेव्हा त्याला धक्काच बसला. तो म्हणाला, "मुलीही खोटं बोलतात, यावर माझा विश्वास बसत नाही." एवढी मोठी गोष्ट त्यांनी लपवायला नको होती. राघवने तेव्हाच फोन करून त्या स्थळाला नकार कळवला. त्याने माझी फार आभार मानले. म्हणाला, "काकी, तू माझं आयुष्य बरबाद होण्यापासून वाचवलंय. तू माझ्यासाठी फक्त काकी नाहीयेस, तू माझी सखी आहेस. मला तुझ्या मैत्रीसारखी मला माझ्या मैत्रिणीसारखी वाटते, कारण मी तुझ्याकडे माझ्या मनातील प्रत्येक गोष्टी सहजपणे बोलू शकतो आणि तूही मला समजून घेतेस." त्यांनी माझे आभार मानले. आता राघव व माझी मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. आता मला तिथे जाऊन जवळजवळ महिना पूर्ण होणार होता, पण अजूनही उमेशने माझी काही खबर घेतली नव्हती. पण त्या एके दिवशी सगळंच बदललं. माझी तब्येत बिघडली होती, मला चक्कर येऊ लागलं होतं आणि हळूहळू सगळीकडं लक्षणं वेगळ्याच दिशेने जात होती. जेव्हा मला खरं कारण समजलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण मी आई होणार होते. त्या दिवशी मी फार रडत होते. राघव राघव तेव्हा घरी नव्हता आणि त्याच वेळी कमला मावशी घरी आली होती. मला रडताना पाहून कमला मावशी माझी विचारपूस केली. मी रडत मावशीला सांगितले की "मावशी, मी आई होणार आहे." तर त्या म्हणाल्या, "बाईसाहेब, मी तर आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही रडत आहात." तेव्हा मी मावशीला जे काही सांगितलं ते ऐकून तिलाही शॉक झाला. "नाही, मला तर विश्वास बसत नाही." "हो मावशी, हेच खरं आहे." मी वारंवार तेच बोलत होते. दिवसभर मी एकटीच विचारात बसले होते. संध्याकाळपर्यंत उमेशही तिथे पोहोचला. मी तर त्याला फोन लावला नव्हता. "मग तो तिथे कसा आला?" "उमेश तिथे येताच कामवाली मावशी तिथे हजर झाली." उमेश कामवाल्या मावशीला म्हणाला, "मावशी, धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल. तुम्ही जर मला कळवलं नसतं तर माझ्या बायकोची गोड बातमी मला कळलीच नसती." उमेशला खूप खूप मोठा गैरसमज झाला होता. मी काही बोलण्याआधीच त्यांनी राघवला तिथे बोलावलं. राघव खाली मान घालून त्याच्या खोलीतून बाहेर आला. त्याची मान शरमेने खाली होती. उमेश त्याच्या जवळ गेला. त्याने राघवच्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, "राघव, तुला अजिबात लाजाची गरज नाहीये. तू काही चुकीचे केलं नाहीस. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस." तेव्हा मी उमेशवर चिडले. म्हणाले, "उमेश, तू हे काय बोलत आहेस? या मावशीने तुला काय सांगितले?" मी पुढे अजून काहीच बोलणार तोवर उमेशने मला शांत केले. तो म्हणाला, "गायत्री, आता शांत राहा. आता मी बोलणार आणि तू ऐकणार. तू एवढ्या खालच्या पातळीवर जाशील असं मला वाटत नव्हतं. तुला काय वाटलं राघव एवढा आहे, एकटा आहे, तू घाबरण आणि तुला म्हणाल तो वागवशील ते बरं झालं. मला कामवाल्या मावशीने वेळेवर फोन केला आणि इथे बोलावून घेतलं. मला वाटलं होतं की तू काही दिवस राहून घरी परतशील, पण तू एवढा मोठा कट रचशील याची मला कल्पनाही नव्हती." तेव्हा उमेश राघवला म्हणाला, "राघव, तू निर्दोष आहेस. तुझ्यावरचे आरोप खोटे आहेत." उमेशने राघवच्या हातातली कागदपत्र फाडून फेकली. त्याने त्याला हेही सांगितलं की त्याचं लग्न ज्या मुलीसोबत जमलं होतं ती मुलगी पहिलीच लग्न आहे. तुझ्या काकी तुझं लग्न होऊ नये म्हणून खोटं बोलली की त्यांच्या मुलीचं हेही दुसरं लग्न आहे. गायत्रीच्या पोटातील बाळ माझं आहे. गायत्री, तुझ्या पोटातील बाळ आपलं आहे. त्याचे प्रूफ आहेत माझ्याकडे. हे घे तुझे रिपोर्ट. तुझ्या कपाटातून तू लपवून ठेवले होतेस ते मला मिळाले. अजून जन्माला आलं नाही त्याच्या नावाने तू एवढं मोठं पाप करायला निघाली. तू आपल्या बाळाला असे गर्भसंस्कार देणार आहे. राघवने तुला आई मानलं होतं आणि तू त्याला बर्बाद करायला निघालीस. त्याची ही संपत्ती त्याच्या वडिलांची मोठ्या कष्टाने मिळवली आहे. त्यांच्यावर तुझा काय, माझाही हक्क नाही. हे सगळं राघवचं आहे. आधीपासून तुझी मागणी चुकीची होती. आपल्याकडे आहे तेवढं ते सुख मानायला हवं, पण तू एक लालची बाई आहेस. आता तू इथून पुढे मला तुझ्यासोबत राहायचं नाही." उमेश म्हणाला, "तुला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. बाळ जन्माला येईपर्यंत मी तुझं सगळं खर्च उचलेल. तू माझ्या बाळाला माझ्याकडे सोडून नंतर तुझं आयुष्य एखाद्या श्रीमंत व्यक्तीसोबत घालवू शकते. मी तुला थांबवणार नाही." उमेशचा निर्णय ऐकून मी थक्कच राहिले. त्या काही क्षणात माझं आयुष्य उद्ध्वस्त होताना मला दिसू लागलं. तेव्हा मी उमेशची व राघवची माफी मागितली. मी म्हणाले, "उमेश, मला माफ कर. मला राघवची संपत्ती नकोय. मला आपला सुखी संसार हवाय. राघव, मी खोटं बोलले. या बाळाशी तुझा काहीही संबंध नाही. हे माझे आणि उमेशचे बाळ आहे. मला तुझी संपत्ती माझ्या नावाने करायची होती म्हणून मी खोटं वागले. तू खूप सभ्य आणि चांगला मुलगा आहेस." मी गेल्या वर्षभरापासून उमेशच्या मागे लागले होते की आता तुझा भाऊ तर राहिला नाही, मग त्याची संपत्ती आपली झाली.
राघवला एवढ्या संपत्तीची काय गरज? त्याची संपत्ती तू तुझ्या नावावर करून घे. पण माझा नवरा माझं ऐकत नव्हता. म्हणून शेवटी तुझी संपत्ती मिळवण्यासाठी मी इथे आले. मी इथे राहायला आले आणि मी खोटं बोलले आणि तुझ्याकडून कागदपत्रांवर सही घेतली. परंतु शेवटी माझा विजय झाला. मला लक्षात आलं की खरी संपत्ती ही पैसा नसून आपलं कुटुंब असतं. कुटुंब नेहमी आनंदी राहावं ही सगळ्यात मोठी संपत्ती असते. माझा संसार विखुरतोय हे माझ्या लक्षात येताच मला बुद्धी आली आणि मी पैशांचा मोह क्षणात विसरले व माझ्या संसाराकडे वळले. त्या सत्यासमोर आलं जेव्हा राघवने मला पूर्णपणे माफ केलं नव्हतं. त्याने त्या दिवसापासून माझ्यापासून अबोला धरला. मी उमेशसोबत आमच्या घरी निघून आले. त्यानंतर काही दिवसांनीच राघवचं लग्न झालं. त्या दिवशी त्याला जे स्थळ बघायला आलं होतं त्या मुलीशी त्याने लग्न केलं. राघवने त्यांच्या बायकोला मागच्या घडलेल्या काही गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आता हळूहळू तो माझ्याशी थोडाफार बोलू लागला होता. मंडळी, कधी कधी कोणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊ नका, कारण एखादा का विश्वास तुटला की कुटुंब ढासळत जातं. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मराठी आंबट कथा.